सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची ऊर्जा, मूड आणि आरोग्य अवलंबून असतं. पण अनेकदा काही नकळत सवयी आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. जसं की उशिरा उठणं किंवा अपुरी झोप घेणं. पुरेशी झोप न घेतल्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही. यामुळे थकवा, डोकेदुखी, चिडचिड आणि एकाग्रता कमी होते. दीर्घकाळ जर असंच चालू राहिलं तर आपल्या शरीरावरती त्याचे वाईट परिणाम होतात. उठल्या उठल्या मोबाईल वापरणं. फोनवर सोशल मीडिया किंवा न्यूज पाहिल्यामुळे मेंदूवर ताण येतो. यामुळे स्ट्रेस वाढतो आणि दिवस नकारात्मक जातो. पाणी न पिणं. रात्री 6 ते 8 तास झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेट होतं. सकाळी पाणी जर पिलं नाही तर पचनक्रिया मंद होते आणि आपल्या शरीरावरती परिणाम होतो. दुसरं म्हणजे नाश्ता टाळणं. नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो. तो जर टाळला तर ऊर्जा मिळत नाही. पुन्हा आपण जास्त खातो आणि वजन वाढतं. चहा, कॉफी घेणं. रिकाम्या पोटी चहा, कॉफी घेतल्यामुळे आम्लपित्त वाढतं आणि पोटाशी संबंधित त्रास होतात. व्यायाम न करणं. सकाळी जर हलका व्यायाम नाही केला तर शरीराची लवचिकता कमी होते, मेटाबॉलिझम मंदावतो, यामुळे लठ्ठपणा वाढतो. खूप वेळ बिछाण्यावर पडून राहणं. उठल्यानंतर पुन्हा झोपणं किंवा उगाचच पडून राहणं, यामुळे आपल्या शरीराचं नैसर्गिक घड्याळ बिघडतं. सकाळचा चुकीचा नाश्ता. साखरयुक्त किंवा प्रोसेस्ड पदार्थ खाल्ल्यामुळे लवकर ऊर्जा कमी होते आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. सूर्यप्रकाश न घेणं. सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळतं आणि ते जर टाळलं तर हाडे कमकुवत होतात. मानसिक तयारी न करणं. सकाळी काही मिनिटे शांत बसून दिवसाची योजना जर केली तर तणाव वाढत नाही आणि कामाचा गोंधळही कमी होतो. या सवयी छोट्या जरी वाटल्या तर दीर्घकाळ परिणाम करतात. म्हणून सकाळी लवकर उठा, पाणी प्या, संतुलित असा नाश्ता घ्या, व्यायाम करा, पुरेसं जेवण घ्या आणि विश्रांती ही 7 ते 8 तासाची नक्कीच घ्या. यासारख्या चांगल्या गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतो. अन्यथा आपल्या आरोग्यावरती त्याचे वाईट परिणाम होऊन नक्कीच आपल्याला अनेक आजार उद्भवू शकतात.